तर काय चाललंय मित्रांनो, तुम्ही म्हणणार आता ह्यो काय विषय. तर ह्यो आहे आपल्या भावाचा म्हणजे अनमोल गवळीचा आपल्या यूट्यूब चॅनेल. तर मित्रांनो, याला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याचा व्हिडिओ नक्की पहा. आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा. आता तुम्ही म्हणणार तू कॉलेजला जायचं सोडून मी गाडीवर बसून कुठे निघालाय. तर आपण निघालो ज्योतिबाला आणि ज्योतिबाला निघालोय आणि आपण एकटं जाणार असं कधीच होणार नाही. मग काय, परत्याला आणि विश्वाला घेतलं आणि आपण निघालो. मागं वळून बघितलं तर कुण्या पण आलेला. कुण्याच्या गाडीवर दिप्या, साऱ्या आणि कुण्या ही तिघच नव्हती. दिप्याला म्हटलं अरे फोन दे, आम्हाला शूट घ्यायचा आहे. तर दिप्या म्हणला देत तू. कसा तरी भावाकडं फोन घेतला आणि आपण शूट घ्यायला लागलो. कुण्या काय गाडी पळवा ऐकतच नव्हता. कुण्याला गाठायचं म्हणलं तर कुण्या लयच गाडी पळवायला लागला. म्हणून मग आपण त्याचा नादच सोडला. शेवटी डबल दिप्यानं फोन घेतला. म्हणला अरे आम्हाला पण जरा शिकव की कसं असतं घ्यायचं. त्याला म्हणलं दे इकडं फोन, तुला कसं असतं शिकवतो. मग काय, आपण निघालो. जाताना म्हणलं आपलं भाऊ गाडीवर बसली तर ह्यांनाच निघावं. ह्यांना ती म्हणलं इकडं बघा, तर दोघं पण इकडं तिकडं बघायला लागली. शेवटी जाऊ दे म्हणलं. घाटाला म्हणल्यावर दिलं त्यांच्याकडे फोन. घाटात म्हणलं जाऊया नीट, नाहीतर काहीतरी व्हायचं. जे करेल ते आपल्या अंगलटच येते. म्हणून मग घाटात आलो आणि निघालो. इथं आता म्हणणार तुम्ही का थांबलाय आणि ह्या विश्व्या कामध्ये थांबलाय. आपल्या भावाचा होता उद्या वाढदिवस, त्यामुळे त्याचं फोटो काढत चाललेलं आणि आपण बिन लागलंच फोटो काढलं. डबल फोटो काढल्यावर म्हणलं जावावं आता इथनं. आपल्याला तोपर्यंत कोणतरी म्हणलेलं ज्योतिबा डोंगरात आलाय बिबट्या. मग काय, बिबट्याच्या भ्यानं आपण गाड्या काढल्या आणि लागलो पळवाय. शेवटी घाट कसा तरी पार केला आणि आलो ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला. पायथ्याला आल्यावर कुणाला म्हणलं मागाशी लय गाडी पळवत होतास ना, आता कसं झालं. डोंगरावर आल्यावर आपण गाड्या केल्या पार्किंग आणि आलो. तुम्ही कधी ना कधी तर ही कमान बघितलीच असेल. ही आहे आपल्या ज्योतिबा देवाची कमान. इथनं आत गेल्यावर बघितलं तर ढिगाण गर्दी होती. तुम्हाला म्हणलं आता डबल एकदा कमान दाखवावी, दक्कनचा राजा. मग काय, इथनं आत आलो. गर्दी बघितल्यावर आम्ही निघालो खाली लवकर. म्हटलं लवकर दर्शन घेऊन मागं जायचं. आज निघालो तशी गर्दी वाढतच चाललेली. तिथनं पुढं गेलो तर लांबनं असलं मंदिर भारी दिसत होतं नाही. हा शेवट विषय. काल इथं डोंगरावर झालेली काय भैरव जयंती, त्यामुळं मंदिर लयच भारी सजवलेलं. त्यामुळं मंदिर एकच नंबर दिसतं. मग काय, आपण वेळ न घालवता लगेच दर्शन रांगेत शिरलो आणि दर्शन घ्यायला सुरुवात केली. ही आहे आपल्या चोपडाई देवीची पालखी. तर ही लगेच आपल्या ज्योतिबाची पालखी. आत आलो. कसं काय माहीत, पण आपल्याला देवापाशी जाऊन फोटो काढायला मिळाला. एवढं भारी वाटलं ना दर्शन घेऊन. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं देवाचं दर्शन. दर्शन घेतलं आणि म्हटलं जाता जाता एकदा लांबून कळसाचं दर्शन घ्यावं. आणि आपण आलो हॉस्टेलवर. हॉस्टेलवर आलो तर ओम्या का चिडलेला हे सगळ्यांना प्रश्न पडलेला. ओम्या का चिडला हे तुम्हाला पुढल्या व्हिडिओत कळेलच. आणि चिडून त्या विश्वाच्या मागं का लागलाय हे पण कळेल. त्यासाठी पुढला व्हिडिओ बघायला विसरू नका.